पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. आपण चाललो आहोत भिगवणमधल्या दुसऱ्या सफारीसाठी. मागच्या वेळी आपण गेलो होतो तेव्हा आपण इव्हिनिंग सफारी केली होती. तेव्हाही सायटिंग चांगलं झालं होतं. पण त्यावेळेस जे आपल्याला पाहिजेत लांडगे आणि तरस यांच्यापैकी आपल्याला काही दिसलं नव्हतं. तर यावेळेस आपण मॉर्निंग सफारीमध्ये त्यांचे दिसण्याचे चान्सेस खूप जास्त चांगले असतात. त्यामुळे आपण आता मॉर्निंग सफारीला जाऊ आणि पाहूया आपल्याला काय काय भेटतंय. लेट्स गो. यावेळी आपल्याबरोबर आहेत फ्रेंड मंगेश देशपांडे. आलो कडबनवाडीजवळ. इथे याल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी आपल्याबरोबर आहेत मार्गदर्शक आपले संजय सल्ले. काय झालं का सेटिंग आता रात्रीचं काय रात्री झालेले हावलिंग झालेले बरं त्या ठिकाणी चालले 2 गाड्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी. ओके. आता मुलगा तुम्हाला रात्री हावलिंग आलता ना तेव्हा फिमेल इकडे गेली पळत. जिथे रात्री हाऊलिंग म्हणजेच लांडग्याचे ओरडणे ऐकलेले तिथे जाऊन पाहिले, पण कोणीही नव्हते. नाही ते आम्ही झोपून देतो. हा थांब ना. ते बघा समोर काय आहे. हा आहे मॉन्टेग्यूचा भोवत्या म्हणजेच मॉन्टेग्यूज हॅरियर. ते बघा ना, त्याची मान किती वळते. उंचावर बसून शिकारीच्या शोधात सगळीकडे हा लक्ष ठेवतो. अहो, हे फार लांबून येतात आपल्याकडे. हा भोवत्या पक्षी मध्य आशिया आणि युरोप सारख्या देशातून सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान भारतात वास्तव्यास येतात. जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास ते करतात. आपले पाहुणेच ते, नाही का? याला ओळखले असेलच, नरचिंकारा. ते वरती सर्व चिंकराला का बोलते खाली अरे, हा एकदम वरच्या दिशेने कुठे पळत सुटलाय? डोंगरावरती चांगला फोटो आहे ना. वरचा फोटो चांगला आहे. वरती मादी आहे. तो शॉट बोललो तुम्ही. अरे, खाली आली फिमेल पळत. ते पहा, हा पठ्ठा कसा मादीच्या मागे मागे जातोय तिला प्रवृत्त करायला. अहो, विणीचा हंगाम आहे ना हा. दिसला का लांडगे बिडगे काय? बाजूलाच माळ रानातील एका दगडावर धान तीर चिमणी किंवा पाणथळ चरचरी म्हणजेच पॅडीफिल्ड पिपिट आहे. तिचा रंग पहा आणि जमिनीचा रंग पहा, सहसा लगेच ओळखायला येणार नाही. या डोंगराळ भागामध्ये तरच दिसण्याची शक्यता जिकडे आहे तिकडे चाललोय. ते पहा, चित्रबलाक म्हणजेच पेंटेड स्टॉर्क. तसा हा खूप मोठा पक्षी आहे. हा आहे कंठी होला म्हणजेच युरेशियन कॉलर्ड डव. हो, कबूतरच. सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत आहे बहुतेक. इथल्या इथे एका जागी थांबूनही किती वेगवेगळे पक्षी दिसले पहा ना. ती बघा, ब्राह्मणी किंवा भांगपाडी मैना म्हणजेच ब्राह्मणी स्टारलिंग. तिच्या डोक्यावर एक शेंडीसारखा तुरा असतो म्हणून ब्राह्मणी स्टारलिंग. आमचा कडबनवाडीचा पहिला भाग पाहिला असेल तर याला ओळखले असेलच. पहिल्या भागात याच्याहून सुंदर असे व्हिडिओ आम्हाला मिळाले. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि त्याच्यात आणखी काही सरप्राइजेस पण आहेत. इथे पक्षी तर बरेच मिळाले. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला निघालोय. मॅक्झिमम 4 जास्तीत जास्त 4 असतात, कमीत कमी 2. सारखं बदलत राहतात काय डेन नाही, वर्ष न वर्ष डेन तेच असतं. त्यांचं मेन टार्गेट कुत्र सुद्धा मारतात. हाय ना, कुत्र पण मारतं. हो, आहे ना, कुत्र पण मारतात. अरे बापरे, इथे तरस कसा दिसणार? इथे एक तरसाचं कुटुंब आहे. जर ते मोकळ्या जागेत आले तर नक्की दिसतील, किंवा पाणी प्यायला तरी आले पाहिजे. फिमेल मेल कसं ओळखायचं? तो पाणवठ्यावर शेकाटे आहे बघा. पाणी भरपूर 4 जागा पाणी.
पिलांपाशीच आहे. तिथे एंट्री नाही कोणाला तुम्हाला सुद्धा. कुठे? ते बघा तरच इकडे लांडगा चालत पाय तिकडे बाहेर लवकर. लांडगाला पाय लवकर चार आहेत. घाल नका. नाही हल्ला थोडंसं हल्ला नाही. आहे ना इंडियन स्ट्राईप्ड आहे ना. एक जण आहे. दोन आहेत. तिथेच आहेत ना. हे इथे चालले. हा दिसले. इकडे झाले परत सर इकडे येते. याला सुद्धा आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. भारतात बरीच राष्ट्रीय उद्याने आहेत, पण हा मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळतो. महावीर आत बस. हे इथे त्याला पलीकडून यायला सांग. पलीकडे 2 गेले. तीन वही आहे. इकडे आलं. संजय भाऊ, हायनाबद्दल काय माहिती सांगाल? म्हणजे त्याचं राहणीमान कसं आहे? पॅकमध्ये असतो का कसं असतो? हायना हा जास्त करून पॅकमध्ये राहत नाही. ज्यावर ते पिल्ले दिल्यानंतर जे पिल्ले सोडल्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतर पिल्ले सोडतात. हा. नंतर शिंगलने राहतात. ते मेलेले नासलेले पदार्थ हे खातात. ते प्राणी जे असेल ना कुठलाही मेलेला तर तोच खातात. आणि हायनाचे हॅबिटेट म्हणजे तो जास्त ते झाडे झुडपीमध्ये त्याची डेन करतो आणि तो दुसऱ्याची डेन हिसकावून घेतो जास्त करून. अच्छा. म्हणजे सायाला ह्या प्राण्यांची पण घेतो हिसकावून. ओपन नाही ना ह्या बाजूला ओपन नाही. देव पावला सरांचा सक्सेस झाला. वाघाप्रमाणे याच्या अंगावर सुद्धा काही प्रमाणात पट्टे असतात, म्हणून याला स्ट्राइप्ड हायना म्हणतात. प्रत्येक मनुष्याच्या DNA आणि प्रत्येक वाघाच्या पट्ट्याप्रमाणे प्रत्येक तरसाच्या पट्ट्याची रचना ही वेगवेगळी असते. तुम्हाला माहित आहे का, आफ्रिकन तरसाच्या अंगावर काळे ठिपके असतात बिबट्यासारखे, आणि भारतीय तरसाच्या अंगावर काळे पट्टे. आणि हायनाने कधी कुठं इथं माणसावर अटॅक केला वगैरे असं नाही, काय अजून झालंय अटॅक केला नाही कुठल्याच माणूस. 5:30-6 नंतर तो बाहेर निघतो. हा. संध्याकाळी सकाळी परत 6-6:30 आत जातो. रोज थांब. अरे हो तिथंच. त्या साईडला नाही जाता येत आपल्याला. कुठे तिकडूनच आपण आलो या राऊंड मारून. नाही तो जो रोड दिसतोय ते झाडच चालत ना, त्याच्यामुळे काही करू शकत नाही. ते कोणीकडे जायला चांगलं नाही. वाह, बरीच वाट पाहायला लावली, पण याचं दर्शन झालेच. ते चाललेच पुढे चालले. जाता जाता हा झाडावर बसलेला दिसला. सरडामार गरू म्हणजेच बूटेड ईगल. मित्रांनो, असाला काही किलोमीटरचं हे माळरान आहे, पण इथे जी काही जैवविविधता आहे ती खूप सुंदर आणि अमूल्य आहे. माळरानाच्या राजाच्या शोधाचा हा प्रवास दुसऱ्या सफारीतही संपला नाही, पण प्रत्येक सफारीला एक न पाहिलेला प्राणी आम्हाला पाहायला मिळाला. आता पुढच्या सफारीला हा माळरानाचा राजा आम्हाला नक्की दिसणार याची खात्री आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.